जे मानपत्र वाचन इथे झालं, मधुराने केलं, त्यातला प्रत्येक शब्द काटेकोरपणे जर आपण ऐकला असेल तर एकंदर व्यक्तिमत्वाची कल्पना आपल्या सगळ्यांना येते. सर, छोटंसं तुमच्याबद्दल लिहिलं आहे ते आधी इथे सादर करू इच्छिते. कलेचं आकाश किती विशाल, किती गूढ, किती रंगछटा आपल्या कुशीत घेऊन उभं असताना या आकाशात काही तारे क्षणिक तळपतात, काही धूमकेतूसारखे चमकून निघून जातात, तर काही नक्षत्र अशी असतात जी पिढ्यानपिढ्यांच्या रात्री उजळवतात. मराठी रंगभूमी ते रुपेरी पडदा ते घराघरातल्या दूरचित्रवाणीच्या पटापर्यंत एक तेजांकित नक्षत्र या महाराष्ट्र भूमीला लाभलं. आणि हे नक्षत्र म्हणजे आज आपल्यामध्ये असणारे सचिनजी खेडेकर. सर, खूप खूप स्वागत. आणि आज हा कार्यक्रम आमच्या मुलांसाठी आहे, त्यांच्या पालकांसाठी आहे, तेवढाच तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण इतका प्रदीर्घ प्रवास आहे आणि त्या प्रवासात अर्थातच खूप अडथळे आले असतील किंवा खूप छान पद्धतीने तो पुढे गेला असेल. पण हे सगळं तुमच्याकडून ऐकायला आम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेरणा देणारं असेल. तर पहिला प्रश्न, आपल्याला अभिनय येतोय किंवा मला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे असं कधी वाटलं आणि नेमका प्रवास कधी सुरू झाला? नमस्कार. मी वेदचा अतिशय आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली इथे मुलांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर बोलण्याची. हे खरं आहे की आता हे मानपत्र ऐकून किंवा आता हे सगळं ऐकून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा मला जाणवते जी खरं तर मला सांगायला आवडेल की आपल्याकडे केलेलं काम याच्यामध्ये गुण एकच असतो, त्यातलं सातत्य. आणि त्या प्रवासातच खरं तर त्याचं यश दडलेलं आहे. म्हणजे याचं कारण असं की कोणीतरी एखादी गोष्ट अतिशय 100% स्वतःला देऊन करत राहिलं तर त्याचा एक 30-40 वर्षांनी मागे वळून पाहताना सगळा प्रवास आठवतो आणि केलेल्या कामात कौशल्य येतं. आणि हाच त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की मला येत असणारं काम, जे काय थोडं बहुत काम येत होतं ते पुन्हा 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 करूनच त्यातलं कौशल्य मला मिळालंय. आणि तेवढा एकच मार्ग आहे कौशल्य अधिक चांगलं करणारी, ती जी स्किल डेव्हलपमेंट आहे की हे एक मला स्किल आलं आणि मग मी ते अनेक अंगांनी फुलवत नेलं. तर आपल्याकडे जी गोष्ट खूप खूप मुलांना शिकवून 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 जी त्यांच्यामध्ये आहे की नाही हे ताडणं किंवा हे निवडणं, ह्याचाच हा भाग आहे. म्हणजे आपल्याकडे असं होतं की त्या तारे जमीन पर चित्रपटामध्ये जे होतं ना की त्या मुलाला आपण कितीही सांगत राहिलो तरी ते त्याला पोचत नाहीये हे समोरच्याला कळावं लागतं. आणि त्यानंतर त्यांना सांगणं किंवा त्यांना घडवणं हे त्यांच्या हातात राहतं. म्हणजे माझ्या बाबतीत हे मला येतंय हे माझ्यापेक्षा समोरून पाहणाऱ्या लोकांनी मला सांगितलंय. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक वेळेला परिमाणांचा गोंधळ होत राहतो की नाही हे मला येतंय, हा आपला समज किंवा गैरसमज दोन्ही असू शकतं. आणि नुसत्याच अंगभूत काहीतरी चमकदार काहीतरी माझ्यात होतं ते तितकं पुरेसं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे ज्याला आपण करिअर म्हणतो ते करिअर घडवण्यासाठी तुटपुंजी संपत्ती काही कामाची नाही आहे. म्हणजे ती पुन्हा पुन्हा तावून सुलाखून करून करून अधिक त्यात पारंगत होणं हाच एक त्यातला भाग आहे. माझ्या बाबतीत काय
शाळेतली नाटकाची स्पर्धा किंवा कॉलेजची नाटकाची स्पर्धा हाच तो स्टार्टिंग पॉइंट आहे की जिथून ही सुरुवात झाली आणि त्यानंतर त्या गोष्टीची आवड निर्माण झाली, त्याच्यात करिअर करावं असं मला खूप उशिराने वाटलं. म्हणजे मला तेव्हाही वाटत होतं आणि आजही असं वाटतं की अभ्यास किंवा आपण ज्याला अकॅडमिक्स म्हणतो इज एनी डे मोर कूलर दॅन एनिथिंग. म्हणजे याचं कारण असं की अभ्यास जर नसेल केलेला, ते मला माझी आई असं म्हणाली होती की अशिक्षित नट तू काही उपयोगाचा नाहीस. म्हणजे सुशिक्षित नट होण्याची आमच्या वेळेला दोनच, एक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म इन्स्टिट्यूट, या दोनच गोष्टी होत्या. तर आता ती परिस्थिती नाही आहे. पण कुठलीही कला शिकता येते, प्रत्येक कलेला थिअरी असते आणि ती आत्मसात करणं हे मॅन्डेटरी आहे. म्हणजे हे करावंच लागतं. याचं कारण असं की जे मला येतं ते अधिक अभ्यासपूर्वक जर समोर आलं तर ते काम पडत नाही. म्हणजे फार भारीतलं नसेल झालं, पण ते काम पडायला नको असेल तर ते पुन्हा पुन्हा करून त्याचा अभ्यास करणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे त्यावेळेला संधी नव्हती, आता मुलांना खूप संधी आहे आणि तसे ॲव्हेन्यूज देखील आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. मी सुरुवात केली तेव्हा ह्या नाटकाच्या स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा आणि असाच सगळा माहोल होता आणि त्याच्यामध्ये अनेक मित्रमंडळी होती आणि त्यांनी ते लिहिलं म्हणून हे करता आलं असं म्हणूया. आणि तर ती सुरुवात अगदीच छोटीशी होती. त्याचं पुढे रूपांतर करिअरमध्ये झालं असं म्हणूया. अगदीच सर, तुम्ही आत्ता जे सांगत होतात पहिल्यापासून आत्तापर्यंत, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आम्ही आणि मुलांनी आणि पालकांनी घेण्यासारखी की सुशिक्षितपणा, जो खूप जास्त मॅटर करतो असं म्हणूया. कारण जेव्हा तुमच्या सगळ्या प्रवासाकडे आम्ही पाहतोय, तुम्ही एवढ्या भाषांमधनं काम केलंय, तर अर्थातच सुशिक्षित नट जे तुमची आई म्हणाली होती, तर ते तुमच्या प्रत्येक पिक्चर पाहत असताना, त्या भाषेतले पिक्चर पाहत असताना जाणवतं की ती भाषा तुमची नसून सुद्धा तुम्ही त्यातले वाटता. आणि मला असं वाटतं की हेच अभ्यास करण्याची जी मनोवृत्ती असते एखाद्या नटाची, तर तीच त्याला पुढे घेऊन पडद्यावरती जास्त छान, जास्त सुंदर आणि प्रभावी बनवते असं मला वाटतं. सर, पहिलं नाटक, तो विंगेत पडलेला खड्डा आणि पोटात पडलेला खड्डा आणि त्यानंतर झालेल्या वाजलेल्या टाळ्या, काय सांगाल याबद्दल? नाही, आता त्या प्रश्नाची सुरुवात जशी झाली ना, की आपण असं नुसतंच म्हणत राहतो की आपल्याला प्रत्येकाला काम करताना, हे खरं तर मुलांना सांगितलं पाहिजे की आपल्याला या गोष्टीची चाड असावी लागेल की हे माझे आईवडील आहेत, ही माझी शाळा आहे, हे माझे शिक्षक आहेत, ह्यांच्या नजरेत मी केलेलं काम चांगलंच असायला हवं. म्हणजे आणि ते त्यासाठी आहे की त्याची खरं तर भीती असावी. मला आमच्या शाळेत, मी पार्ले टिळक विद्यालयाचा विद्यार्थी आहे, तर मला आमच्या एक दातेबाई आहेत, तर मी काहीतरी अशीच कामं करत होतो आणि नंतर त्यांनी मला एकदा रस्त्यात गाठून असं म्हटलं की लक्षात आहे ना की शाळेतले विद्यार्थी आणि सगळे शिक्षक हे तुझं काम पाहत असतात. तर मी म्हटलं हो, मला त्याची कल्पना आहे. नाही, त्यामुळे आम्हाला लाज वाटेल असं तू काही करणार नाहीस ना? तर मी म्हटलं नाही करणार. किंवा आज अगदी आईला असं सांगताना की काय करतो तुमचा मुलगा, तर नट आहे हो, तर
तेव्हा 40 वर्षापूर्वी हो नाही, पण करतो काय असा प्रश्न येतो ना. आता तितकी परिस्थिती हे नाही आहे. पण आता त्यांनी अभिमानानं म्हणावं की मी नट आहे, अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपणच काहीतरी करू शकतो. तर हे प्रत्येकाने आधी लक्षात ठेवलं पाहिजे की मला माझ्या स्वतःचा, मला माझ्या पालकांचा, मला माझ्या शाळेचा, मला माझ्या शिक्षकांचा, मला माझ्या मित्रपरिवाराचा अपमान होईल असं खरं काहीही करायचं नाही आहे. आणि हे अशासाठी मी सांगतोय की आपल्याकडे नुसतंच मी काहीतरी गेलो आणि मग मी काहीतरी काम केलं आणि मी परत आलो असं नाही होऊ शकत. आणि तसं झालं तर ते टिकत नाही. आपल्याकडे जे टिकणारं काम करावं लागतं त्याच्यासाठी निवड महत्वाची असते की ही 4 माझ्याकडे कामं आले, त्यातलं हे मला करायचंय. तर यू आर नोन बाय ओनली युअर चॉईसेस. म्हणजे तुमची ओळख ही त्या निवडीची आहे. तर ती निवड करताना प्रत्येकाने जबाबदारीपूर्वक निवड केली पाहिजे. म्हणजे आत्ता मुलांच्या बाबतीत ही निवडीची जबाबदारी पालकांवर येते, म्हणून हे मला म्हणायचं होतं. आणि त्यावेळेला पहिलं नाटक माझं होतं अफलातून. विनय आपटे माझे गुरु आहेत आणि विनयनीच आम्हाला शिकवलं सगळं. म्हणजे स्टेजवर कसं उभं राहायचं, काय करायचं. आणि तर तो जो त्यावेळेला जो प्रभाव होता, विनय आपटे शिकवणारा किंवा गुरु, तो प्रभाव खूप मोठा होता. आणि त्याच्यामुळे पहिलं नाटक होतं अफलातून. आणि ते अफलातून नाटक आम्ही सगळे कॉलेजमध्ये होतो तेव्हा. आणि माझ्या बरोबरचे सगळे माझे मित्र, ते तेव्हाचे मित्र अजूनही आहेत. म्हणजे त्या नाटकात सुनील बर्वे होता, महेश मांजरेकर होता, अतुल परचुरे होता. तर आम्ही सगळ्यांनी एकत्र त्या नाटकातनं कामं करायला सुरुवात केली, त्या नाटकाचे प्रयोग करायला सुरुवात केली. तर पहिलं नाटक विनय आपटे यांचं अफलातून. विक्रम भागवत त्याचे लेखक आहेत. भागवत मला वाटतं ठाण्यातच राहतात. ठाण्यात राहतात. तर ते भागवतांचं नाटक आणि ते माझं पहिलं नाटक होतं. आणि तेव्हा ते खरं तर म्हणजे आम्ही हौशी होतो, नाटक व्यावसायिक होतं. पण आमच्या दृष्टीने ती एक काही दिवस चालणारी ॲक्टिव्हिटी होती की हे होणार आहे आणि कॉलेज चालू आहे आणि परीक्षा आहे आणि अभ्यास आहे असं. पण त्या नाटकाचा उपयोग असा होता की बरेच वेळेला असं होतं की लोकांच्या समोर जाणं, हे काहीतरी सादर करणं, त्याची तालीम करणं. बरं, विंगेत होणारी जी घालमेल आहे ती म्हणजे काय म्हणतात त्याला, 5वीला पुजलेली आहे. म्हणजे त्याला काही, म्हणजे आजही नाटकाच्या एंट्रीला जाताना असं वाटत राहतं की आज काय होणार आहे. तर तो सरावण्याचा भाग आहे आणि त्याचा सराव होतो. आणि आपल्याकडे तालीम यासाठीच करायची असते की झालेल्या चुका तिकडे सुधारता येतील, पुन्हा तीच होणार नाही, ह्याकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे आता तर हल्ली मला असं वाटतं की तालीम जितकी चांगली झालेली असेल तितका प्रयोग सुविहित पार पडतो. आणि तर त्याला काही पर्याय नाही. म्हणजे आपण असं म्हणूया की नथिंग इज इन्स्टंट. ओव्हरनाईट काही होणार नाहीये. त्याला एक वेळ द्यावा लागेल आणि ते जाणून घ्यावं लागेल. हेच त्यातलं सत्य आहे. सर, थोडं पुढे येऊया. अस्तित्व ही जी फिल्म, ज्याच्यामध्ये आम्ही काही वर्षांपूर्वी असा एक सब्जेक्ट पाहिला जो आजच्या युगात अगदी सहज आहे. पण त्यावेळेला अशा सब्जेक्टवरती काम करत असताना आणि अशा एका भूमिकेत तुम्हाला पाहणं, सुरुवात वेगळी होते, मध्य वेगळा आहे आणि शेवट अजून वेगळा आहे.
तर ह्या अस्तित्वामध्ये काम करत असताना नेमकी मनाची तयारी कशी केली, कारण खूप ट्रान्झिशन्स आहेत त्या रोलमध्ये, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. नाही, आता अस्तित्व सिनेमाला 25 वर्ष रिलीज होऊन झाली आहेत. हो, तर आता त्यावेळेला हे खरं आहे की जसे विषय आज माणसं मांडतात तो विषय 25 वर्षापूर्वी आम्हाला करता आला किंवा महेश मांजरेकरला करता आला, आणि ते त्यांनीच लिहिलं होतं. ते आधी आम्हाला नाटक करायचं होतं, पण त्यावेळेला महेशचं त्याचा पहिला पिक्चर आला आणि त्याचं खूप नाव झालं, आणि मग त्याला असं वाटलं की ह्याचा सिनेमा होऊ शकतो, आणि मग आम्ही तो सिनेमा केला. त्याच्यामध्ये आता सिनेमा हे खूप महागडं सगळं असल्यामुळे आम्हाला स्टार का काय तब्बू किंवा कोणीतरी, तर त्यातल्या आम्ही बऱ्याच मराठी असणाऱ्या पण हिंदीत नाववाल्या नट्या अशा आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावेळेला तब्बूनी तयारी दाखवली. मग तो सिनेमा आम्ही मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये केला. तर त्यावेळी तो जो माणूस आहे अस्तित्वमधला, ती भूमिका करताना म्हणजे तेव्हा मी 30शीत होतो आणि तब्बू 20शीत होती, आणि आम्ही काहीतरी असे 40-50 वर्षाचे दोघेही जण आहोत वगैरे असा तो रोल होता. तर त्यावेळेला त्या लिखाणाची मदत होती. म्हणजे आपल्याकडे काय आहे, नो ॲक्टर कॅन राईज अबाव अ स्क्रिप्ट. म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये दिलीप कुमार पासून अगदी रॉबर्ट डिनेरो पर्यंत कोणीही संहिता चांगली नसेल तर काम चांगलं नाही करू शकत, असं नसतं. कारण अभिनय ही दुय्यम कला आहे. कोणीतरी लिहावं लागतं, कोणीतरी दिग्दर्शित करावं लागतं, मग नटाची जबाबदारी सुरू होते. त्यामुळे त्यावेळेला ते जे स्क्रिप्ट होतं ते सर्वसमावेशक होतं, प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल असं होतं, असं म्हणूया. आणि मग त्याच्यामध्ये रंग भरता आले, आणि ते सुद्धा तो रोल करताना असं वाटलं होतं की हा कोणीतरी माणूस आहे आणि हा आता आपल्याला रंगवायचा आहे, असंच वाटत राहतं. म्हणजे बराचसा भाग कल्पनाशक्तीवरती अवलंबून आहे. म्हणजे अर्थात दिग्दर्शकाची मदत आहे, हे लिखाण आहे, पण काहीतरी एक इमॅजिनच करावं लागतं आणि तसं वागावं लागतं. नाही रे, पण हे मला पटत नाही असं जेव्हा नट म्हणतो ना, तेव्हा ते नटाच्या बुद्धीनी किंवा तो त्याचं व्यक्तिमत्व म्हणून असं म्हणत असतो की हे मला पटत नाही, पण त्या पात्राच्या दृष्टीने ती पटलेली गोष्ट आहे. तर आपल्याकडे तो गोंधळ खूप होतो की पण असं वागेल, किंवा मला नाही वाटत हा माणूस असं वागेल, असं म्हणण्याची नटाला मुभा नाहीये. कारण हे तुमच्याबद्दल चाललेलं नाहीये, हे त्या पात्राबद्दल चाललंय. तर हे जितक्या लवकर कळेल नट म्हणून तितका पुढचा प्रवास सुलभ होईल. अशा अनेक गोष्टी मी माझ्या रोल्समध्ये केल्या आहेत ज्या मला अजिबात पटलेल्या नाही आहेत, पण ते हल्ली हिंदीतले लोक म्हणतात ना कन्व्हिक्शन पाहिजे, कन्व्हिक्शन. तर तो जो कन्व्हिक्शन शब्द आहे त्याचा खूप अपमान करून झालाय लोकांचा. तर ते जे आहे ते त्यावेळेचं आहे की मला न पटणाऱ्या गोष्टी, सतत मला अनकम्फर्टेबल करणाऱ्या गोष्टी मला कम्फर्टेबली करता आल्या पाहिजेत. अहो नाही तर कोण माणूस कशाला स्वतःचा जीव हे करून 10 तास प्रवास करून नाटकाच्या प्रयोगाला जातो, नाटक करतो, परत 10 तास प्रवास करून येतो. ह्यातली कुठलीच गोष्ट तुम्हाला कम्फर्ट देणारी नाही. तरी सुद्धा नट त्या गोष्टी करत असतात. एखाद्या शूटिंगला काहीतरी असे जाड जाड कपडे घातले, तळपतं ऊन आहे आणि कंडिशन्स फारशा अभिनयाला सुटेबल नाही आहेत, तरी सुद्धा खरा अभिनय करण्याची अपेक्षा आहे. हा जो सगळा भाग आहे हा स्वतःला तुम्ही कशात तरी टाकून पुन्हा एकदा खऱ्याचा प्रवास कसा करता येईल असाच भाग आहे.
म्हणजे कुठल्याही नॉर्मल माणसाला जर सांगितलं की अरे माझा प्रयोग आहे आज रात्री 9:30 वाजता, तर अहो जी घरची माणसं असतात ती 9:30-10ला जेवून झोपतात. आम्ही जाऊन काहीतरी प्रयोग करतो आणि मग काही माणसं येतात वगैरे. तर ह्यातली कुठलीच गोष्ट माणूस म्हणून कम्फर्ट देणारी नाही आहे. तर तुम्हाला ते सतत कुठेतरी स्वतःला अडचणीत टाकून खऱ्याचा शोध घ्यायचा आहे, हे ह्यातलं सत्य आहे. आणि त्याचा दुसरा काही मार्ग नाही आहे. म्हणजे अगदी मला छान वाटतंय आणि मी माझंच चाललंय स्वांत सुखाय, तसं स्वांत सुखाय ह्याच्यात काही नाही आहे. तर तो मुद्दा मी प्रत्येक प्रश्नामध्ये असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय जे तुमच्या बरोबर राहील. याचं कारण असं, आपल्याकडे खूप गैरसमजांनी बनलेलं हे जग आहे आणि सतत आपल्याला तुम्ही म्हणताय ते बरोबर नाहीये त्याचा हा समज आहे असं सांगणारी मंडळी भेटतात. तर तसं तरुण वयात तर मुलांच्या बाबतीत व्हायला नकोच आणि अभिनेता म्हणूनही व्हायला नको. खरं सर, सुभाष बाबूंची फिल्म म्हणजे त्याचा मेन रोल, काकस्पर्शमधला एक रोल, आणि माझ्या कॉलेजच्या वयामध्ये जो रोल आम्हा सगळ्यांना प्रचंड आवडला तो म्हणजे थोडा है थोडे की जरूरत है नावाची जी सिरियल होती त्यातल्या विशालचा रोल. सर, हे असे वेगवेगळे अँगल्स आहेत या सगळ्या रोल्सना. तर सुभाष बाबूंबद्दलचा जो रोल होता म्हणजे असं कॅरेक्टर ज्यांचं नाव खरं तर बसून घेऊच शकत नाही असं एक ऐतिहासिक कॅरेक्टर. त्याच्यानंतर काकस्पर्शमधला एवढा चॅलेंजिंग म्हणजे मला असं वाटतं भीतीदायक खरं तर तो रोल. आणि विशाल म्हणजे अगदी एक छोटी आठवण सांगते, ते जे तुम्ही हरवता त्या सिरियलमध्ये वगैरे, तर मला आठवते माझी आई रडली होती की हा कुठे गेला, आणि माझ्या वडिलांनी समजूत काढली होती की कुठेही गेलेले नाहीत, ते इथेच आहेत, ते नंतर येतील. म्हणजे इतकं इम्पॅक्ट. तर ह्या 3 रोल्स म्हणजे अर्थात अजूनही अनेक आहेत, पण ह्या 3 रोल्सबद्दल बोलत असताना सर काय होती मानसिकता त्या रोल त्या कॅरेक्टरमध्ये जाण्याची? नाही, तिन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे समजा सुभाष बाबूंचं काम आहे तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की देशनायकाची भूमिका आहे आणि ते देशनायक पाहिलेली माणसं आज आहेत. त्यावेळेला तो रोल करण्याची जबाबदारी अधिक वाढते आणि इतिहासातलं कुठलंही पात्र तुम्ही करायला गेलात तर त्याचा एक रेफरन्स पॉईंट असतो, त्यांनी केलेलं काम ह्याचं एक दडपण असतं. तर त्याचे तर दिग्दर्शक श्याम बेनेगल होते आणि ते जे स्क्रिप्ट होतं ते समजा काय 40-50 रेफरन्स बुक्स होती ज्याच्यातनं ते स्क्रिप्ट तयार झालं होतं. म्हणजे साधी गोष्ट आहे की समजा 120 पानांचा 120 सीन्सचा सिनेमा आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट कुठेतरी घडली आहे, त्याचा एक रेफरन्स आहे, त्याचा सीन तयार केला गेला आहे आणि आता हे स्क्रिप्ट तयार झालंय. तर प्रत्येक वेळेला ते स्क्रिप्ट झाल्यानंतर मला असं सांगण्यात आलं होतं की एकतर ज्याच्यावरनं हे स्क्रिप्ट घेतलंय ती 40 पुस्तकं तर वाचावीच लागतील. हा त्या प्रेपरेशनचा भाग आहे. म्हणजे आपल्याकडे रोलची तयारी म्हणजे लगेच आरशासमोर उभं राहून बोलायला लागतात तसं नाही आहे. आपल्याकडे एखाद्या रोलची मानसिक तयारी हा एक सगळ्यात मोठा भाग आहे. तर ती 40 पुस्तकं तर वाचावीच लागतील. हे जे स्क्रिप्ट आहे हे पूर्ण पाठ करावं लागेल, स्वतःचंही आणि समोरच्याचंही. त्याचं कारण असं की समजा सीन नंबर 5 आणि सीन नंबर 6 मध्ये 3 महिने गेलेत. त्या 3 महिन्यात काय घडलंय हे काही सिनेमात सांगायचं नाहीये, पण नट म्हणून तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. त्यातल्या काय छटा तुमच्या चेहऱ्यावर येणार आहेत वगैरे हाही मुद्दा नाहीये. म्हणजे लोक लगेच म्हणतात ना मग कशाला वाचायचं, तर तसं नाहीये. ते अशासाठी वाचायचं की त्या सीन नंबर 5 नंतर तो 6 मध्ये काहीतरी कशानी तरी आणखीन तो वेगळा
झाला आहे किंवा इतकं सगळं घडून गेलं आहे ह्याचं भान त्याला आलं आहे हे नकळत लोकांना कळलं पाहिजे. तर त्याच्यात भाग असा आहे की ते मला वाक्य नेहमी श्याम बेनेगलचं आठवतं की यू विल हॅव टू रीड इट टिल इट बिकम्स युअर सेकंड कल्चर. म्हणजे काय, तुम्हाला काही आमूलाग्र बदलायचं नाहीये, तुम्हाला मानसिक दृष्ट्या तुम्ही हे आहात हे होण्यासाठी काय करावं लागेल, ते वाचावं लागेल. आता तुम्ही ते सुभाषबाबूंचं काय आयुष्य होतं ते काही आज जगू शकणार नाही आहात, पण त्यांचा विचार काय होता, त्यांच्याबद्दल माणसं काय म्हणत होती, हाच खरं तर ह्याचा अभ्यास आहे. म्हणजे श्यामबाबू असं म्हणायचे की आपल्याला रोलचं ब्रीफिंग, तुला रोल काय समजावून सांगतो, ह्याच्यात त्या टेक्निकल बाजू समजावून सांगतो. म्हणजे समजा हे आता असं करायचंय, ह्याला असा मेकअप करायचा आहे, ह्याचे असे कपडे असणार आहेत, ह्या सगळ्या बाह्य गोष्टी झाल्या. पण त्यांचे जे अंतरंग जाणून घ्यायचे आहे त्यासाठी ते वाचावंच लागेल, त्याशिवाय ते अंतरंग काही तुम्हाला आत्मसात होणार नाहीयेत. तर त्यावेळेचा जो अभ्यास होता सुभाषबाबूंचा, तो माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून आणि देशनायक म्हणून असा 3 पदरी तो प्रवास आहे आणि तो जाणून घेणं जरुरी होतं. म्हणजे त्या सिनेमानंतर प्रतिक्रियांमध्ये एक माझा मित्र असं म्हणाला, खूप हसत होतास ना तू त्याच्यात. तर मला असं वाटलं की का तुला असं वाटलं. नाही, एकूण असं जे पुढारी आपण बघतो ते असं खूप गंभीर असतात, कमी बोलतात, तर कारण आपण त्यांना त्याच आयामामध्ये पाहत असतो किंवा आपल्याला आपण बातम्यांमध्ये त्यांना बघतो, आपण काहीतरी भाषण करताना बघतो, पण एखादा सिनेमा करताना तो माणूसही उभा राहतो, त्याच्या विवंचनाही उभ्या राहतात. आणि पुढारी असला म्हणून तो हसतच नसेल असं काही नाही. तर मला असं वाटलं की अरे, जस्ट टू मेक द लीडर मोर ह्युमन असं झालं असावं माझ्याकडनं. ते चूक आहे असं मला वाटत नाही, पण तो एक माणूस म्हणून उभा करताना त्यात असाही अंग असेल असं मला वाटलं. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे आमच्याकडे आजचा दिवस माझामधले जे मुख्यमंत्री आहेत, आपल्याकडे राजकारण्यांना सिनेमामध्ये खूप नकारात्मक उजेडात दाखवलं जातं. तर आमच्या सिनेमात जे मुख्यमंत्री होते ते खूप सकारात्मक होते आणि त्यांच्या दृष्टीने त्यांच्याकडनं एका गायकाचा अपमान झाला आणि त्याचं पापक्षालन मी केलं पाहिजे असं म्हणणारे मुख्यमंत्री होते. तर त्याच्यामध्ये त्यांची ती बाजू देखील लोकांसमोर आली. प्रत्येक वेळेला राजकारणी फक्त राजकारणच बोलतात असं नाहीये. तर तो जो प्रत्येक पात्रामधला जो माणूस आहे तो शोधणं हेच त्या रोलचं वर्किंग आहे. तर तो आपल्याला तो माणूस जर एकदा मला कळला तर मला हे करता येईल. म्हणजे आपण असं म्हणतो ना की एक मला प्रोफेसरचा रोल आला होता. तर आमच्याकडे एक प्रोफेसर बासू होते कॉलेजमध्ये, तर मला ते आठवायचे. तर ह्यांच्यासारखं वागलं तर बहुतेक हा प्रोफेसर इंटरेस्टिंग होईल. तर प्रत्येक वेळेला कोणीतरी प्रोटोटाईप आपल्या डोळ्यासमोर येतो, कारण आपलं जगणं काही थांबत नाही आणि आपण एखादा रोल करताना ही जगण्यातलीच पात्र आसपासची रंगवण्याचा प्रयत्न करतो. तर तोच त्याचा भाग आहे. दुसरा रोल काय होता, काकस्पर्शमध्ये जो हरितात्या आहे तो 40 सालातला माणूस, त्याचं असलेलं, तर तोही प्रेमापोटी, म्हणजे तो सुधारकही आहे, त्याच्या भावावरती प्रेम आहे, तो गेलाय, त्याची ही बालविधवा आपल्याकडे घरात आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की ह्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही तर त्याला मोक्ष मिळणार नाही. आणि त्याच वेळेला मंदिराच्या जीर्णोद्धाराचंही तो म्हणत असतो. म्हणजे एकाच बाजूला माणूस दोन्हीकडनं जात असतो. आपल्याकडे आत्ता अशी किती माणसं बसलेली असतील की अरे करप्शन खूप वाईट आहे, पण सहज सरकारी
किंवा व्यवस्थेमध्ये जाताना की नाही रे थोडं 10-20 रुपये देऊन करून घ्या काम, असं खूप तत्वानी जगणारा माणूस सुद्धा करत असतो एका बाजूला. तर हे जे दुधारी जगणं आहे हे आपल्याला त्या अभिनयात करता आलं पाहिजे. कारण कुठलाही माणूस पूर्णपणे शुभ्र व्हाईट आणि पूर्णपणे काळा असा नसतो, असं नसतं, इज अ मिथ. तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक माणसामधलं गोष्ट एक काहीतरी सांगते, पण ह्याची एक माणूस म्हणून दुसरी बाजू आहे ह्याचं भान प्रत्येक नटाला तो रोल करताना असलं पाहिजे. कारण नाहीतर ते काम अगदी एकांगी होतं. म्हणजे आपल्याकडे हिंदी सिनेमातला जो हिरो असतो तो त्यागमूर्ती असतो, तो सगळ्या इतक्या खोट्या व्यवधानांवर उभा असतो की तो त्याग करतो, त्याला जे प्रेम कळतं ते जगात कोणालाच कळत नाही, तो इतका शूर पराक्रमी असतो की तो वाईटाचा नायनाट करतो वगैरे. हा जो भाग आहे तो जो हिंदी सिनेमातला हिरो आहे तो एक काय म्हणतात त्याला अवास्तव आहे ते सगळं. आणि तो अवास्तवपणा पाहायला आपण तिकीट काढून जातो. नाही मी ह्यात दोष नाहीये, मी दोष देत नाहीये, पण करमणूक करून घेण्याची प्रेक्षकांची मानसिकता मला अवास्तव पाहायचं आहे अशीच आहे. तर ते अवास्तव पाहिलं 3 तास की मला छान वाटतं, ठीकच आहे, म्हणजे छान आहे. म्हणजे ह्यात ज्या वेळेला असं वाटतं की अरे माझा खूप अपमान होतोय माझा आणि माझ्या बुद्धीचा, असं जेव्हा प्रत्येकाला वाटेल तेव्हा हे थांबेल. मला जाणाऱ्यांनाही दोष द्यायचा नाहीये, मला न जाणाऱ्यांबद्दलही काही म्हणायचं नाहीये. म्हणजे ते पानी में रह के मगरमच्छ से बैर मैं भी नहीं लेना चाहता, पण ते त्याच्यासारखं होतं की ज्या दिवशी तुमच्या असं लक्षात येईल की माझा अरे फारच म्हणजे म्हणजे करमणूक म्हणून मी किती स्वतःचा अपमान करून घ्यायचा, हे जेव्हा प्रत्येकाला जाणवेल तेव्हा हे म्हणजे ते हल्ली म्हणतात तसं की एव्हरीबडी इज इन अ अल्गोरिदम आणि यू ओनली कॅन चेंज युअर अल्गोरिदम. म्हणजे मला आवडणाऱ्याच गोष्टी माझ्या फोनवर येत राहतात आणि हो रे सारखं तेच येतं, आता मला नाही पाहायचंय तरी तेच येतं, कारण तुम्ही एका अल्गोरिदम मध्ये आहात. आता तुम्हाला जर अल्गोरिदम बदलायचं असेल तर तुम्हाला जे आवडत नाही ते एकदा पाहायला लागा, म्हणजे हा अल्गोरिदम जाईल. म्हणजे आणि हे फक्त स्वतःच करू शकतं कोणीतरी. तर तसं तर काकस्पर्श हरितात्या हे त्यातलं पात्र आहे. तिसरा काय सिनेमा होता? तिसरा सिनेमा नाही, सिरियल थोडा है थोडे की जरूरत है. थोडा है थोडे की जरूरत है. तुम्ही असं लक्षात घ्या, टेलिव्हिजन जे आहे ते टेलिव्हिजन हे माध्यम सुद्धा म्हणजे आपण फार कॉन्सन्ट्रेशननी पाहत नाही. म्हणजे काहीतरी स्वयंपाक चाललाय, पेपर पण वाचतोय, मी फोन पण करतोय आणि ही सिरियल चालली आहे. त्या सिरियलमध्ये घटना घडण्याचा जो काळ असतो, म्हणजे माझी आई खूप सिरियल्स पाहायची, आत्ता नाही आहे माझी आई, पण तर तिच्याबरोबर मी बऱ्याच ते पाहायचो. मीही त्या सिरियल्सचा भाग होतो आणि नंतर महिना मी नाही पाहायचो आणि नंतर मला महिन्यानी पाहिल्यानंतर असं जाणवायचं की अरे काहीच पुढे गेलेलं नाहीये, हे सगळं तसंच आहे. तर मी आईला एकदा म्हटलं होतं की आई हे तू का पाहतेस? तर म्हणे मी पाहते कारण मला करायला काही नाहीये. तर पण मग मी तिला म्हणायचो तू काहीतरी दुसरं पाहायला सुरुवात करणं नको, कारण ते दुसरं पाहायला लागले तर दुसऱ्यात पण मी अडकेन. तर मग ते पाहायला लागेल, त्याची गुलामी होते. तर त्यामुळे हे एक आहे ते तेवढंच. आता तर टेलिव्हिजन सिरियल मध्ये जे लिखाण आहे ते इतकं बेमालूम आहे की त्याची तुम्हाला सवय होते, त्या माणसांची सवय होते, त्या पात्रांची सवय होते आणि ते पाहत राहावंसं वाटतं. म्हणजे ते हल्ली वेब सिरीज मध्ये जशी देर इज ऑलवेज अ हुक
at the end of the episode and that hook is so good की तुम्हाला पुढचा भाग सुरू करावासाच वाटतो. तर तसं त्यांची ती नेटफ्लिक्सची मला वाटतं त्या कुठल्या तरी OTT प्लॅटफॉर्मची अशी लाईनच होती की पीपल शुड गेट हुक टू धिस, म्हणजे वन आफ्टर दी अदर. तर दॅट इज हे कोणीतरी करतं आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्याचं काय म्हणजे व्यसन लावून घेण्यासारखं आहे. म्हणजे त्याचं एकदा लागलं व्यसन की त्याला ते पुन्हा आपणच खरं तोडू शकतो. तर तसं टेलिव्हिजनमध्ये थोडं आहे थोडं की जरूरत है नावाचा आमचा एक शो होता. तो आता म्हणजे मीच 60 वर्षाचा आहे, तर तो किती लोकांनी पाहिला आहे मला माहिती नाही, पण तो जो काय शो होता तो खूप पॉप्युलर होता. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला डेली सोप सुरू झाले नव्हते आणि ते आठवड्यातनं एकदाच यायचं आणि ते आठवड्यातले नाही महिन्यातले 4च भाग व्हायचे. तर ती अशी खूप हळूहळू त्याचं चालायचं, पण ते खूप पॉप्युलर झालं होतं. माझं पात्र पॉप्युलर झालं होतं. आता त्याच्यामध्ये नट म्हणून टेलिव्हिजन हा जो अख्खं माध्यम आहे हे इज अ रायटर्स मीडियम. त्याच्यामध्ये इट इज तुमचं सुदैव आहे की तुम्ही होतात, पण हा जो गाडा आहे तो तुम्ही ओढत नाही आहात, लेखक ओढतोय. हे त्यातलं गमक आहे. म्हणजे नाटकामध्ये नट हा गाडा ओढतो आहे, सिनेमामध्ये दिग्दर्शक आणि फक्त दिग्दर्शकच हा गाडा ओढतो आहे. आपल्याकडे हे जे नट मंडळी असं म्हणतात हे माझ्यामुळे चाललं, तो साधारणतः त्या उदाहरणासारखं आहे की ती बैलगाडी चालते, त्याच्याबरोबर एक कुत्रं चालतं, त्या कुत्र्याला वाटतं मीच ओढतोय. इतकं गैरसमजात इट इज अ इल्युजन ऑफ ग्रँड्युअर. आणि ते जेवढ्या लवकर कळेल मुलांना आणि सगळ्यांना ते पुन्हा एकदा म्हणजे हे मला कमीत कमी अपमान करून सांगायचं होतं म्हणून हे इतकं मी गोलगोल. क्या बात आहे सर. याला जोडून थोडासा पुढचा प्रश्न. मराठी, हिंदी, तेलुगू आणि इतर अनेक भाषांमधले चित्रपट आपण केलेत. काय फरक असतो त्या इंडस्ट्रीमधला? म्हणजे मी हा प्रश्न का विचारते तर आमच्या मुलांना आता जेव्हा हे पुढे तयार होतील तर त्यांना हे थोडंसं कळू दे की आपल्याला कसं ग्रूम व्हायचंय. जर ऑफर आली कुठे बाहेर गेले तर कसं ग्रूम झालं पाहिजे, कसं ग्रूम व्हायला पाहिजे, म्हणून मी हा प्रश्न विचारला. आपण असं विचार करूया की मराठी माणसं मराठी सिनेमा पाहतात, मग हिंदी माणसं हिंदी सिनेमा पाहतात, तेलुगू माणसं तेलुगू सिनेमा पाहतात. असं आता जग नाही. आता जे जग आहे म्हणजे मराठी माणूस अभावाने मराठी सिनेमा पाहतो, तो हिंदी सिनेमा पाहतो. त्याची जी करमणूक म्हणून जी भूक आहे ती तो हिंदी सिनेमात भागवतो. जेव्हा मराठीची वेळ येते तेव्हा त्यांना भाषेचा अभिमान, ह्या मुली असं काम करूच कसं शकतात, हे समाज विघातक आहे, असं चालणारच नाही, मराठी तुम्हाला अस्मिता नाही वगैरे असं. तर मराठी प्रेक्षक जो आहे त्यांना जेव्हा त्यांच्या भाषेत काम पाहायचं असतं तेव्हा त्याच्यात त्यांना संदर्भ लागतो, आपला दैदिप्यमान इतिहास लागतो किंवा आपली विद्वत्ता, आपलं सगळं ते सगळं मराठी सिनेमात लागतं. मराठीत तुम्ही असं नाच गाणी वगैरे नाही करू शकत. तर तो झाला एक भाग. तेलुगू आणि ही जी मंडळी आहेत त्यांच्याकडे असं डबल स्टँडर्ड काही नाहीये. त्यांना त्यांच्याच सिनेमात तेलुगू आणि मनोरंजन दोन्ही आहे किंवा तमिळ आणि मनोरंजन दोन्ही आहे आणि त्यांना हिंदी कळतही नाही. म्हणजे तर ती माणसं अधिक आहेत आणि ती लॉयल आहेत. म्हणजे त्यांच्या भाषेला आणि त्यांच्या सिनेमाला त्यांच्याकडे सुद्धा भाषेची अस्मिता
आपल्या इतकीच किंवा आपल्यापेक्षा अधिक प्रखर आहे असं म्हणूया. म्हणजे तमिळ जी मंडळी आहे ती, आणि तर प्रत्येक भाषेचा सिनेमा त्यांच्या त्यांच्या आवडी, त्यांच्या त्यांच्या अस्मिता जपत केलेला असतो. माझ्यासारखी नट मंडळी ज्यांना संधी मिळाली दुसऱ्या भाषांमध्ये काम करण्याची, तेव्हा नवीन प्रेक्षक जाणून घेता आला. हा त्या क्षेत्रात मी असल्यामुळेचा बोनस आहे. म्हणजे मला नाहीतर आजवर मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं, काही प्रमाणात हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं, मग मला ह्या भाषांमुळे नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं. तर माझ्या दृष्टीने नवा प्रेक्षक आणि नव्या प्रेक्षकाची भूक हा इतकाच त्याचा भाग होता. आणि प्रत्येक त्यांच्या त्यांच्या प्रांताची काय म्हणतात त्याला बलस्थानं आहेत, आणि ते सगळं मला करता आलं ह्याचा अर्थात आनंद आहे. आणि आपल्याकडे आता त्याला वेगवेगळ्या अशा फ्रेजेस आल्यात की युनिव्हर्सल कास्टिंग. म्हणजे काय, एक साऊथचाही माणूस पाहिजे, एक नॉर्थचाही पाहिजे, चेहरेपट्टी वेगळी पाहिजे, भाषा एक बोलता आली पाहिजे, असं सर्वसमावेशक देशभरात पाहिला जाईल असा सिनेमा आता बनवण्याकडे कल आहे. त्यामुळे भाषा इकडची तिकडे होण्याचा जो भाग आहे किंवा नट मंडळी इकडची तिकडे, दिग्दर्शक इथला तिथे, ही देवाणघेवाण आता ही गेल्या डिजिटल इरामध्ये सुरू झालेली आहे. आणि त्याचं नट म्हणून मला खूप आनंद होतो की मला हे सगळं करून पाहता आलं, किंवा जे काम मला हिंदीत मिळणार नाही ते मला त्या भाषांमध्ये मिळालं, किंवा जे मराठीत मान्य होणार नाही ते काम दुसऱ्या भाषांमध्ये करता आलं. हे स्वातंत्र्य माझ्याकडे राहिलं ह्याचा आनंद आहे. अजून एक पुढचा प्रश्न जो मुलांसाठी खूप महत्त्वाचा, की त्यांनी आत्ता या वयापासून जर त्यांना अभिनेता किंवा अभिनेत्री किंवा या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर कशा पद्धतीचा विचार त्यांच्या पालकांनी त्यांना दिला पाहिजे. कारण असं बरेचदा होतं की ॲक्टिंग स्कूलमध्ये आल्यानंतर की आता मग ऑडिशन कधी होईल, मग कधी काम मिळेल, किंवा अशा सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण ॲज यू राईटली सेड की हे अचानक नाही होत, यासाठी तुम्हाला आधी घडवावं लागतं. तर तुम्ही हेच आमच्या पालकांना, म्हणजे तुमच्या बाबतीतलं सुद्धा जे तुम्ही आत्ता सांगितलं की त्यांनी आता विचार कशा पद्धतीने केला पाहिजे, कारण युग बदलतं आहे, काळ खूप पुढे निघून गेला आहे. तुमच्या वेळेला असणाऱ्या कॅमेऱ्यांचा सेटअप आणि आत्ता असणाऱ्या कॅमेऱ्यांचा सेटअप यात खूप फरक आहे. तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. नाही, आता हे आम्ही अधिकाधिक सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे म्हणजे वेद किंवा ह्या सगळ्या अकॅडमीजचा सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे तो व्यक्तिमत्व विकास हा आहे. ते व्यक्तिमत्व विकसित करायचं अभिनयासाठी, दिग्दर्शनासाठी, आणखीन काही टेक्निकल बाजूंसाठी, किंवा यातलं काहीच नाही, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करण्यासाठीचं व्यक्तिमत्व पाहिजे. तर त्यामुळे व्यक्तिमत्व विकास ही खूप मोठी व्याख्या आहे. म्हणजे आत्ता माझ्यासमोर जितकी मुलं बसली आहेत त्यांना समजा खूप छान अभिनय येत असेल, नाच येत असेल, अगदी खूप छान काम करता येत असेल, धीट असेल, वाणी चांगली असेल, भाषा चांगली असेल, अशा अनेक गोष्टी ही मुलं आत्मसात करू शकतात. पण त्यांनी आत्मसात केलेल्या गोष्टी ह्याचं परिमार्जन प्रत्येक वेळेला अभिनय क्षेत्र हेच पूर्ण ध्येय आहे. त्या ध्येयानी पालक प्रेरित आहेत, मुलं नाही आहेत. हे खरं तर आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं अर्थात आई वडिलांना वाटतं माझा तो सोन्या आहेच, म्हणजे त्यात काही दुमत नाही आहे. पण आपल्याकडे क्षमता जाणून घेणं हे जसं शिक्षकांचं काम आहे तसं क्षमता जाणून घेणं हे आई वडिलांचं देखील काम आहे. तर ती क्षमता आणि त्याचा एकूण आवाका आणि बाकीची व्यवधानं, म्हणजे मला अजूनही असं वाटतं की धिस कॅन ओनली बी अ पार्ट टाइम ॲक्टिव्हिटी, इट कॅनॉट बी अ फुल टाइम ॲक्टिव्हिटी. आणि इट इज नॉट. प्लीज अंडरस्टँड दॅट इट इज अ स्किल डेव्हलपमेंट, इट इज नॉट द मेन स्टे. आपल्याकडे आजही 10+2+3+2
हाच भाग आहे. आणि आपल्याकडे सगळं शिक्षण झाल्यानंतर स्किल कॅन बी डेव्हलप्ड ऑर स्किल कॅन बी डेव्हलप्ड विथ इट. म्हणजे अगदी खेळाडू आहे, म्हणजे तो बिचारा फेडरर 10व्या वर्षीपासून टेनिसच खेळतोय आणि तो कुठच्या कुठे आहे. किंवा आता तो जो यानिक सिनर जिंकला, तो यानिक सिनर कम्स फ्रॉम अ व्हेरी स्मॉल विलेज, बट द स्किल वॉज सो गुड की ही ॲक्च्युली बिकेम अ ग्रँड स्लॅम प्लेयर. आणि त्याला दुसरं बाकी काही करता आलं नाही. पण आपल्याकडे देश म्हणून, समाज म्हणून, व्यक्ती म्हणून अशी परिस्थिती नाही. अशी निवड करणार प्रावीण्य असलेली मंडळी सुद्धा नाहीत. तर त्यामुळे हा सगळा ट्रायल अँड एररचा भाग आहे. पण प्लीज अंडरस्टँड दॅट इट इज अ स्किल विच कॅन बी डेव्हलप्ड. द स्किल कॅन टर्न इन टू अ करिअर, बट इट इज ॲट अ लेटर डेट. इट इज नॉट नाव. तर मला असं म्हणायचं आहे की आपल्याकडे, मला अजूनही असं वाटतं की मी नट झालो नसतो तर मी एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये खूप चांगला CEO झालो असतो, असंच मला वाटतं. याचं कारण माझा म्हणजे माणूस म्हणून व्यक्तिमत्व अधिकाधिक प्रगल्भ व्हावं, वाचन वाढावं, पाहणं वाढावं, माणसं वाचता यावीत, याकडेच कल होता. अभिनय इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ दॅट आणि विच हॅज बिकम माय करिअर. तर आत्ता मुलांसमोर असताना मला हेच अधिक, मला ह्याच्यापेक्षा जास्त क्लिअरली ते सांगता येत नाहीये. पण आपल्याकडे ह्या क्षेत्रात करिअर व्हावं ही खूप नंतरची गोष्ट आहे. किंवा आत्ता ही सगळी गुणी मुलं आहेत आणि ही त्यांच्या त्यांच्या परीनं काम करतायत आणि त्यांचं नावही होतंय, त्यांना पैसेही मिळत आहेत, माणसं फोटो काढतायत. हा जरी भाग असला तरी इट इज अ इल्युजन ऑफ ग्रँड्युअर. हे सगळं क्षणिक आहे आणि हे पुन्हा पुन्हा करून अनेक क्षण जमावे लागतील. हाच त्यातला मुख्य भाग आहे. मी सुरुवातच म्हणजे जेव्हा केली तेव्हा म्हटलं की हा फक्त मुलांसाठी किंवा पॅरेंट्ससाठी नाही, तर आमच्या मधल्या जेवढे टीम मेंबर्स आहेत जे स्ट्रगल करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता. कारण एक दृष्टी काही काळानंतर डेव्हलप व्हायला लागते आणि मग आपण इतर काही बघायला धजावत नाही किंवा पाहू इच्छित नाही, अशा दोन्ही गोष्टी असतात. तुमच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही ॲड फिल्मही केल्यात. तुम्ही अर्थातच चित्रपट, नाटक आणि टेलिव्हिजनही केलं. आत्ता खूप वर्षानंतर तुम्हाला पुन्हा एकदा स्टेजवरती पाहतोय आणि ज्यांनी सरांचं भूमिका नाटक पाहिलंय त्यांना माहिती आहे की काय पद्धतीचा रोल सर साकारतात. सर, एकच प्रश्न की ही सगळी माध्यमं आणि आत्ता या मुलांसमोर असणारा OTT प्लॅटफॉर्म, तर हे सगळं करत असताना कॅमेऱ्यासमोर उभं कसं राहायचं आणि नाटकात कसं उभं राहायचं ह्याच्यामध्ये फरक असतो किंवा ह्याचा विचार वेगळा असतो, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. जाहिरातीमध्ये गोष्ट एकच असते, अशी निराशा असते, मग प्रॉडक्ट येतं आणि मग आपण आनंदी होतो. ह्याची एकच गोष्ट आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट नाही आहे. तर आणि हा जाणून घ्यायचा भाग आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही जाहिरात काढा की एक असा माणूस असतो, मग काहीतरी येतं आणि मग तो खूप आनंदी होतो. तर ह्याचे त्या मॉडेल होण्यामध्ये किंवा ज्यांचा निराशेचा चेहराही कन्व्हिन्सिंग आहे आणि ज्यांचा आनंद झालेला चेहरा देखील कन्व्हिन्सिंग आहे, अशी चेहरेपट्टी किंवा अशी ठेवणावळ हे त्या क्षेत्रामध्ये खूप सक्सेसफुल होऊ शकतात. हे मला येतंय किंवा हे मला येत नाहीये हे फक्त समोरचा माणूस सांगू शकतो, मी नाही सांगू शकत. म्हणजे भान ह्या गोष्टीचं लागेल ह्याला की ह्यातलं गणित किंवा गमक हे आहे. दुसरं, माध्यमांमध्ये मी म्हटलं तसं मगाशी नाटक काय, दूरचित्रवाणी, आणि मी एक मला खूप आवडणारं उदाहरण आहे की आपल्याकडे माणूस काय आहे तो आणि तेवढाच नाटकात दिसतो.
सिनेमामध्ये 6 फुटाचा माणूस पडद्यावरती 60 फुटाचा दिसतो आणि दूरदर्शन मालिकेमध्ये 6 फुटाचा माणूस 6 इंचाचा दिसतो. आणि आपल्याकडे प्रभावी म्हणून चित्रपट हे प्रभावी माध्यम असं म्हणतात, कारण तुमच्या मनमस्तिष्कावर त्याचा एक प्रभाव पडतो, कारण त्याची इमेज, त्याचं ते सगळं, आणि आपण स्वतःवर अंधार करून तिथं गेलेलो असतो आणि आपण ते पाहत असतो आणि अननोईंगली त्याचा एक प्रभाव आपल्यावर पडत असतो. तर तसं कॅमेरा समोरची ॲक्टिंग आणि स्टेजवरची ॲक्टिंग ह्याच्यामध्ये टेक्निक्सचा फरक आहे. म्हणजे आज नाटकामध्ये समोर प्रेक्षक आहेत आणि स्टेजवर मी आहे, ह्याच्यामध्ये काही नाही आहे ना. कॅमेरा एकदा आल्यानंतर दिग्दर्शकांनी असं ठरवलंय की आत्ता प्रेक्षकांनी हे टेबल पाहायचंय, मग कदाचित माझा चेहरा पाहायचा आहे, मग कदाचित हे मागचं पाहायचंय, मग हिला पाहायचंय, असं त्यांनी ठरवलंय. तर त्यांनी ठरवलेलंच तुमच्या समोर जातं. तर त्या प्रत्येक वेळेला 1 शॉट, 2 शॉट, रिटेक, 4 टेक्स, 12 टेक्स, दिग्दर्शकाला त्याच्या मनासारखा शॉट मिळेपर्यंत तो शॉट घेत राहणार पुन्हा 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 पुन्हा. आणि त्यातला जो त्याला आवडलाय, कदाचित नट म्हणून मला आवडला नसेल, जो त्याला आवडलाय तोच शेवटी दिसणार आहे. कारण त्याच्या दृष्टीने फक्त मी नाहीये ना, समोरचं पात्र आहे, म्युझिक आहे, हे सगळं आहे. तर त्यातला म्हणजे तो अर्थात माझे गुणदोषच दाखवणार आहे आणि माझे दुर्गुण तो लपवणार आहे, एवढा विश्वास मी त्याच्यावर टाकला आहे. आणि त्यानंतर ते समोर येणार आहे. त्यामुळे अभिनेता म्हणून माझ्या स्किलसेटमध्ये फरक पडतो, पण तो टेक्निकल गोष्ट एक आल्यामुळे इट इज ओनली अ टेक्निकल टर्म टू एक्सप्लेन. म्हणजे स्टेजवर आहे म्हणून मी जोरात मोठ्याने बोलतोय आणि मी कॅमेरा समोर आलाय म्हणून असं पुटपुटल्यासारखं बोलतोय, हा ढोबळ फरक झाला. ह्यानी काही, मी स्टेजवर मोठ्याने बोलतोय कारण माणसं तिकडे शेवटच्या लाईनपर्यंत त्यांना ऐकू गेलं पाहिजे. कॅमेरा जेव्हा माझ्या समोर आहे आणि माझ्याकडे इथे माईक आहे, तेव्हा मी काय म्हणतोस, कसा आहेस, इतकं बोललो तरी पुरणार आहे. पण इट इज अ डिफॉल्ट सेटिंग. म्हणजे इट इज, देर इज नथिंग मॅन्युअल अबाउट इट. इट इज ॲक्च्युली बिल्ट इन. म्हणजे इट इज लाईक द कोड इज रिटन, यू जस्ट हॅव टू इम्प्लिमेंट इट. आणि इट ॲक्च्युली कम्स ऑटोमॅटिकली. सर, एवढ्या भूमिका केल्यात, हलका फुलका केल्या, गंभीर केल्या, विचारवंतांच्या केल्या, ऐतिहासिक केल्या, तुम्हाला तुमची आवडलेली भूमिका कुठली आहे आतापर्यंतची? नाही, ह्या प्रश्नाला काही अर्थ नाही. म्हणजे हे त्या गृहिणी असतात उत्तम स्वयंपाक करणाऱ्या, त्यांना जर सारखं सांगितलं तुम्ही वरण भात करताना तो फार भारी आहे वगैरे, किंवा तुम्ही तुमचा आवडलेला पदार्थ सांगा वगैरे, तर तसं म्हणजे काय म्हणतात त्याला, हा ट्रिव्हिया मधला मेन प्रश्न असतो. तर मला माझी आवडलेली भूमिका, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. त्याचं कारण असं की तो जो दिनकर भोसले आहे त्यातला 80% माणूस माझ्यात आहे. हेच ऐकायचं होतं खरं तर. म्हणजे ही खरं मान्यता आहे. म्हणजे माझ्या आणि महेश मांजरेकरच्या मनात तो दिनकर भोसले आहे. आणि आम्हाला असं खरंच वाटतं की आम्ही आमचा स्वाभिमान राखला नाही म्हणून आमच्या अंगावरनं माणसं चालून गेली आणि आम्ही काही करू शकलो नाही आणि आम्ही सतत दुसऱ्यांना दोष देत राहिलो. अगदी. पण म्हणून आम्हाला काही जाग आली नाही. आणि त्या सिनेमानंतर पाहणाऱ्यांमध्ये, आमच्यासारख्या करणाऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल घडला. तो सिनेमा आमचा न राहता तो प्रेक्षकांचा झाला आणि ते एक असं वर्तुळ पूर्ण झालं, म्हणून तो माझ्या मनापासून आवडलेला रोल आहे. म्हणजे त्याच्यात काही कॅलिबर, अभिनय वगैरे असं काही हे नाही आहे. इट इज जस्ट द फॅक्ट दॅट द फिल्म वर्क, आणि तो अजूनही लोकांना 15-20 वर्षांनी आठवतो आणि पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. हो, आणि अजूनही असं वाटतं की आपल्यावर अन्याय होत असेल तर तो
आमच्यातही ते यावं आणि आम्ही त्याला उत्तर द्यावं असं आम्हालाही वाटतं. सर, थोडंसं आता शेवटाकडे येतोय आपण मुलाखतीच्या, तर 2 महत्त्वाचे प्रश्न असे विचारायचे वाटतात की कौन बनेगा करोडपती मराठी, म्हणजे कोण होईल मराठी करोडपती मराठी, आणि तो सगळा प्रवास, आणि त्यावेळेला तुमच्या समोर आलेले सामान्य प्रेक्षक जे स्पर्धक म्हणून आले, तर अशी काही एखादी आठवण की खरंच मी हे काम करतोय आणि त्याचं मला खूप आतून आनंद वाटतोय की मी आज याचा एक होस्ट आहे, अशी काही आठवण? तो प्लीज अंडरस्टँड की तो सुद्धा एक रोल आहे. म्हणजे त्यात अगदी फ्रॉम मिस्टर बच्चन टू एव्हरीबडी, तो जो अँकर किंवा सूत्रसंचालक आहे त्याच्यावरती एक जबाबदारी आहे. समोर आलेली माणसं खूप असे लाखोंमधनं आलेला स्पर्धक, मग तो फास्टेस्ट फिंगर फर्स्ट, ते म्युझिक असं करून तो आता ह्या हॉट सीटवर बसलाय. तर तो ऑलरेडी त्याच्या व्यवधानांमध्ये मी आलोय ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही आणि मी आत्ता तुमच्या समोर आहे वगैरे, हा सगळा जो भाग आहे तो असा मन असं करणारा भाग आहे. आणि जबाबदारी सूत्रसंचालनाची ही आहे की तू शांत हो आणि खेळ चांगला खेळ आणि अधिकाधिक रक्कम कमाव. तर तो जो सगळा भाग आहे तो खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे आता अमिताभ बच्चन यांच्यासाठी तर तो खूपच चॅलेंजिंग, म्हणजे काय म्हणतात त्याला, आभाळा एवढा नट, आणि तो थेट जमिनीवर येऊन अनोळखी माणसांबरोबर बोलतो. तसं काही माझं नाही आहे ना, म्हणजे मी लोकांमध्येच आहे आणि मला सतत माणसं भेटतात. मी काही काचेच्या घरात राहत नाही आणि मला हेच लोक भेटतात आणि माझं संभाषण असतं. त्यामुळे मला ते तितकं मोठं तो प्रवास नाही आहे. माझ्या बाबतीत सगळ्यात कठीण जर काही असेल तर साधारण एवढे मी 5-6 सीझन केले. त्या 5-6 सीझनमध्ये जी काही 300-400 माणसं अक्षरशः बायोपिक असल्यासारखी त्यांच्याबद्दल मला सगळंच माहिती आहे अशी मला भेटली, ही सगळ्यात मोठी त्या कार्यक्रमाची उपलब्धी आहे. की जी माणसं माझ्या आयुष्यातच नव्हती, माझे मित्र नव्हती, माझे वर्क कलिग्स नव्हते, माझं कोणीच नव्हते, ती तशी 300 माणसं मला आमूलाग्र पाहता आली. त्यांच्या संवेदनांसकट, त्यांच्या वल्नरेबिलिटी सकट, हा व्यक्ती म्हणून माझ्यासाठी खूप असा ओव्हरवेल्मिंग अनुभव आहे. आणि ते करताना मला असं जाणवलं की आपल्याकडे डॉक्टर आहे म्हणून खूप हुशार आहे आणि कोटी रुपये जिंकतील, आणि शेतकरी आहे आणि म्हणून कोटी रुपये जिंकता येणार नाहीत. म्हणजे बुद्धीचा किंवा अकॅडमिक्सचा आणि त्या सामान्य ज्ञानाचा काही संबंध नाही आहे. आज तुम्ही किती सजग आहात त्याची ती परीक्षा आहे. आणि मला असं खरंच वाटलं की आमच्याकडे एक अगदी गृहिणी रोज वर्तमानपत्र छापणारी सुद्धा 50 लाख रुपये जिंकली आहे आणि एक IITचा इंजिनियर सुद्धा 50 लाख रुपये जिंकलाय. किंवा मी एखादा डॉक्टर अगदी साध्या प्रश्नात पडलेला पण पाहिलाय. तर हा जो भाग आहे हा त्या काळकाम वेगाचा आहे. म्हणजे इतक्या काळात हे उत्तर तुम्हाला देता आलंच पाहिजे आणि नाही आलं तर तुम्ही जाऊ शकता. तर तो कार्यक्रम हा काय म्हणतात त्याला, ही मुलं आता इथे आले तसं माझ्या व्यक्तिमत्व विकासाचा आहे. हा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, नंतर आपण मुलांकडनं काही 2-3 प्रश्न घेऊया. अल्लू अर्जुन यांच्यासोबत काम केलं आणि अल्लू अर्जुनचे फॅन कोण आहे तिकडे? सगळ्यांचा जात. सर, कसा होता अनुभव? कारण खरंच तो एक वेगळाच इम्पॅक्ट त्या कॅरेक्टरने या मुलांच्या या जनरेशनवरती केलाय. तर नाही, तो तुम्ही लक्षात घ्या की ते अल्लू अर्जुन आणि तो सिनेमा काय आला वैकुंठपुरमलो, हा खूप यशस्वी हिरो, अतिशय यशस्वी टीमनी बनवलेला सिनेमा आहे आणि त्याच्यात माझा रोल खूप चांगला होता. आणि तो सिनेमा यशस्वी झाला म्हणून तो
पण तो सिनेमा खरंच खूप लोकांनी पाहिला. त्याची गोष्ट खरं तर मुलं हरवली, मुलांची अदलाबदल झाली वगैरे इतकी साधी आहे. पण आजही लोकांना त्यातलं काहीतरी भावलं, ते त्यांच्यापर्यंत पोचलं आणि त्यांनी तो सिनेमा यशस्वी केला. आज तो OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा अजूनही लोक पाहत असतात. म्हणजे तुम्ही असं लक्षात घ्या की त्याला एक माणूस म्हणून कितीतरी जनरेशन्स त्याची आठवण काढत राहतील. हा त्यांच्या यशाचा आणि एक्स फॅक्टरचा भाग आहे. अच्छा. तर तो एक्स फॅक्टर अल्लू अर्जुन मध्ये आहे, किंवा आपल्याकडे प्रथितयश असणाऱ्या अनेक मंडळींमध्ये एक म्हणजे ते त्याच्यासारखे, एक व्यावसायिक आहे अतिशय सक्सेसफुल आणि दुसरा व्यावसायिक आहे गुणादोषांसकट दोन्ही सारखेच आहेत, पण ह्यांचं खूप नाव झाले आणि पैसे मिळाले आणि ह्यांचं नाही झालेलं. ह्या दोघांमध्ये एक काहीतरी देर इज सम एक्स फॅक्टर. आपण त्याला नशीब नको म्हणूया, तितकं परावलंबी नाही आहे ते, पण देर इज समथिंग मोर टू यू दॅन पीपल अंडरस्टँड. तो एक्स फॅक्टर आहे. वा सचिन सर, आपले खूप आभार. आज आम्हाला ज्या एका सुंदर प्रवासाला तुम्ही घेऊन गेलात, जे काही तुम्ही सांगितलं ते नक्कीच आम्हा सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. या लहान मुलांसाठी आहेच, त्यांच्या आईवडिलांसाठी आहे, आमच्या टीमसाठी आहे. आणि मला असं वाटतं ही मुलाखत जेव्हा बाहेर येईल, आम्ही बाहेर जेव्हा त्याचं प्रसारण करू त्यावेळेला सुद्धा लोक आम्हाला हेच सांगतील की इतकं डिटेल तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. अगदी ज्याला म्हणतात संदर्भासहित उत्तरं तुमच्याकडनं मिळाली. आणि थँक्यू सो मच. जाता जाता फक्त मला एकच तुम्हाला सांगावं असं वाटतं की वेदच्या मनामध्ये, आधी टाळ्या वाजवा मग मी बोलते. वेदच्या मनामध्ये आपल्याबद्दल जो आदर, जी कृतज्ञता होती आणि कायम राहणार आहे. आणि पुन्हा पुन्हा तुम्ही आमच्याकडे या. आमच्या मुलांकडे भरपूर प्रश्न असतातच आणि आत्ता तुम्ही त्याचं प्रात्यक्षिक पाहिलं. तर या भूमिका नाटकासाठी तुम्हाला आमच्या सगळ्या परिवारातर्फे खूप शुभेच्छा आणि अनेक पुढचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यासाठी सुद्धा शुभेच्छा. आणि आपण परत भेटत राहूया एवढं मात्र मी आपल्याला नक्की सांगेन.